मी रेखाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या आणि तिचे केस पांढरे झाले होते. पण त्या वयातही तिच्या चेहऱ्यावर अप्रतिम मोहिनी आणि निरागसता होती. तिचे सर्व दात अजूनही शाबूत होते. ती हसायची तेव्हा तिचे दात मोत्यासारखे दिसत होते. आज अचानक आलेला पाऊस पाहून मला रेखाची आठवण झाली. म्हणून वाटलं आज तुम्हाला रेखाच्या आयुष्याची कथा सांगावी. माझे नाव माधव आहे. ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा मी आणि माझा मित्र सुधीर हिमालयाच्या एका पहाडी एरियात फिरायला गेलो होतो. तेव्हा आम्ही तिथल्या एका गेस्ट हाऊसवर मुक्कामासाठी थांबलो होतो. त्या बंगल्यात फक्त एक बिहारी चौकीदार आणि त्याची पत्नी असे ते दोघेच होते. त्या दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले होते. त्या मुलीच्या घरातली लोक त्यांच्या मागे हात धुवू लागली होती. म्हणून ते दोघेही तिकडून पळून या हिमालयाच्या पहाडी भागात स्थायिक झाले होते. हे गेस्ट हाऊस मानवी वस्तीपासून लांब होते. त्यामुळेच तिथे त्या गेस्ट हाऊसचे राखण करायला कोणीच तयार होत नव्हते. आणि सीतारामही अशा जागेच्या शोधात होता जिथे त्याला त्याच्या बायकोच्या घरातल्यापासून धोका असणार नाही आणि त्याला तिथे राहून कामही करता येईल. म्हणूनच ते दोघे पती पत्नी या ठिकाणी काम करत होते. या गेस्ट हाऊसवर अधूनमधून फिरायला येणारे मोजकेच पर्यटक मुक्कामासाठी येत असत. त्यामुळे दोघांनाही फारसे काम नव्हते. दोघांनाही एकमेकांसाठी वेळ होता. जेव्हा जेव्हा कोणी पर्यटक यायचे तेव्हा सीतारामची पत्नी छाया ही या गेस्ट हाऊसच्या स्वयंपाकघराची काळजी घेत असे. सीताराम गेस्ट हाऊसचे वॉचमनचे काम पाहत होता. त्यासोबतच तो तिथले माळी काम, नोकर आणि सफाई काम सुद्धा करत होता. सुधीर आणि मी सकाळी नाश्ता करून इथल्या पहाडी भागात फिरायला निघायचो. अशा रीतीने आम्ही त्या पहाडी भागातील सर्व ठिकाणांना भेट दिली होती. अजून 2 दिवसांची सुट्टी बाकी होती आणि आम्हाला आता या गेस्ट हाऊसवर कंटाळा येऊ लागला होता. तेव्हा आम्हाला कोणाकडून तरी कळले की गेस्ट हाऊसच्या पश्चिमेकडील भागात तुम्ही फिरायला गेले तर तुम्हाला तिथल्या पर्वतांमधून होणारा सूर्यास्त नक्की बघायला मिळेल. सूर्यास्त पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. याबाबत आम्ही सीताराम यांना विचारणा केली असता ते म्हणाले, हो साहेब, त्या भागात खूप काही पाहण्यासारखे आहे. छायासोबत मी तिकडे 2दा फिरायला गेलो होतो. यावर मी सुधीरला म्हणालो, ठीक आहे सुधीर, आपण आजच तिकडे फिरायला जाऊ. होय माधव, आता आपल्याकडे 2च दिवस राहिले आहेत तर आपण तेही ठिकाण फिरून घेऊ. आणि आम्ही दुपारचे जेवण करून गेस्ट हाऊसच्या पश्चिमेकडील पर्वतांच्या दिशेने निघालो. निघताना सीताराम आम्हाला म्हणाले, साहेब काळजी घ्या, त्या भागात जंगली प्राण्यांचा धोका आहे. तिथून परतताना थंडी असेल आणि बर्फाचा पाऊस पडू शकतो कारण तिथे खूप घनदाट जंगल आहे. त्यामुळे तुमचा कोट आणि ओव्हरकोट सोबत घ्या जेणेकरून तुम्ही थंडीपासून तुमचा बचाव करू शकता. आणि तिथे तुम्हाला पाण्याची अडचण भासणार नाही कारण तिकडे तुम्हाला ठिकठिकाणी छोटे छोटे वाहणारे पाण्याचे धबधबे दिसतील. आम्ही एका उंच डोंगरावर सूर्यास्त पाहण्यासाठी निघालो. सुमारे 3-4 तास चालत वाटेत भेटणाऱ्या पहाडी एरियातील लोकांना विचारत शेवटी आम्ही त्या डोंगरावर पोहोचलो. सूर्य नुकताच मावळत होता. सूर्यकिरणांची लाली संपूर्ण आकाशाला वेढून गेली होती. त्यासोबतच आकाशात पक्षीही आपल्या घराकडे परतीचा प्रवास करत होते. ते खूप मनमोहक दृश्य होते. मी नुकताच त्यात हरवून गेलो होतो. आम्ही थोडा वेळ तिथे बसलो आणि मग परत येण्याचा विचार केला कारण अंधार पडत चालला होता. त्यानंतर आम्ही तिथून खाली उतरू लागलो. पण येताना आम्हाला वाटेत कोणीच दिसले नाही ज्याला आम्ही परतण्याची दिशा विचारू शकेल. त्यामुळे काही वेळ चालल्यानंतर आम्ही आमची वाट चुकलो आणि आता अंधार पडला होता. नशिबाची गोष्ट म्हणजे येताना सीताराम यांनी आम्हाला एक टॉर्च दिली होती. त्याच आधाराने आम्ही पुढे चालत होतो. हातातल्या घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 8 वाजले होते. असं म्हणतात ना, संकट आलं की 4ही बाजूने येते. अचानक विजा चमकू लागल्या आणि बर्फाचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे थंडी खूप वाढली होती. आम्हाला काहीच समजत नव्हते. तिथे घरही दिसत नव्हते जिथे आम्ही आसरा घेऊ शकतो. टॉर्चच्या साहाय्याने आम्ही दोघे फक्त पुढे चालत होतो. आता मला पण भीती वाटू लागली की समोर कुणी जंगली प्राणी आला तर आम्ही नक्कीच त्याची शिकार होणार. सुमारे 1.5 तास चालल्यानंतर आमच्या मनात आनंदाची लाट उसळली. दूरवर आम्हाला एक दिव्याचा प्रकाश दिसला. आम्ही विचार केला की तिथे जाऊन कदाचित आम्ही त्यांना परतण्याची दिशा विचारू किंवा सकाळपर्यंत तिथेच थांबू. आता आम्हाला थंडीमुळे आणि चालून खूप भूकही लागली होती.
आम्ही त्या उजेडीच्या दिशेने निघालो. साधारण अर्धा किलोमीटर चालल्यावर आम्ही त्या ठिकाणी पोचलो आणि पाहिलं की ते चारही बाजूंनी काठ्यांनी वेढलेलं शेत होतं. तिथे एका शेडखाली 2 कुत्रे झोपले होते आणि एक गाय व तिचे वासरू शेजारच्या शेडमध्ये बांधलेले होते. काही कोंबड्या टोपल्याखाली आवाज करत होत्या आणि त्याच शेतात दगडांनी बनवलेलं एक छोटेसे घर होते. त्या घराच्या खिडकीतून बाहेर दिव्याचा प्रकाश पडत होता. घरापर्यंत जाण्यासाठी शेताच्या मधोमध एक बारीक वाट होती. पावसाचा वेग वाढू लागला होता आणि आता आम्हाला थंडी सहन होत नव्हती. मग आम्ही घराच्या दिशेने जाऊ लागताच आमच्या पावलांचा आवाज ऐकून कुत्रे जागे झाली आणि ते आमच्यावर भुंकायला लागले. आम्ही दोघे खूप घाबरलो. मग अचानक घराचा दरवाजा कोणीतरी उघडला आणि आतून आवाज आला. ती कुत्र्यांना म्हणाली, शेरू मोती शांत बसा. तो आवाज एका ज्येष्ठ स्त्रीचा वाटत होता. ती कुत्र्यांना म्हणत होती की कोणीतरी पर्यटक रस्ता चुकला असावा. पाऊस खूप पडतोय त्यामुळे ती इथे आली असावे. ती काय बोलत होती ते आम्ही स्पष्टपणे ऐकले आणि मी ओरडलो, होय, आम्ही आमचा रस्ता चुकला आहोत. ती ज्येष्ठ स्त्री आम्हा दोघांना म्हणाली, तुम्ही बाहेर थंडीत का उभे आहात? तिचं बोलणं ऐकून आम्ही दोघंही लगेच तिच्या घराकडे धावलो. आम्हाला थोडासा दिलासा मिळाला. मग ती म्हणाली, तुम्ही तुमचे ओव्हरकोट काढा, मी ते मागच्या वरांड्यात ठेवते आणि तुम्ही लोक ब्लँकेट गुंडाळून या आगीजवळ बसा. आम्हीही तेच केलं. त्यांनी आम्हाला ब्लँकेट दिले म्हणून आम्ही स्वतःला त्यात गुंडाळले आणि त्या आगीजवळ जाऊन बसलो. मित्रांनो, बर्फाळ भागातल्या घरांमध्ये एका बाजूला अशीच आगीची व्यवस्था केलेली असते जेणेकरून ते लोक थंडीत त्यांचा बचाव करू शकतात. आम्ही त्या आगीजवळ शेकत बसलो. त्यानंतर त्या वृद्ध स्त्रीने आम्हाला मोठ्या पितळी ग्लासात गरम दूध दिलं आणि म्हणाली, हे गरम दूध प्या, तुमची थंडी निघून जाईल. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही ते दूध प्यायला लागलो. दूध पिल्यावर आम्हाला खूप बरं वाटत होतं. मग त्या म्हणाल्या, आता तुम्हाला खायला येण्यासाठी माझ्याकडे काही नाही, कारण मी इथे एकटीच राहते. त्यामुळे मी गरजेपुरता स्वयंपाक करते. तुम्ही इथे शेकत बसा. मी तुमच्यासाठी बटाट्याची भाजी आणि मक्याच्या पिठाच्या गरम गरम रोट्या बनवते. यावर आम्ही त्यांना म्हणालो, आजी, एवढा त्रास घ्यायची काही गरज नाही. दुधाने आमच्या पोटाला आराम मिळाला आहे. यावर त्या म्हणाल्या, असे कसे? आज तुम्ही माझे पाहुणे आहात, मग मी तुम्हाला उपाशी कसे झोपू देऊ शकते? खरं तर आम्हाला सुद्धा भूक लागली होती. यापेक्षा जास्त आम्ही त्यांना नकार देऊ शकत नव्हतो. त्यांनी काही वेळा जेवण तयार केले. गरम गरम चुलीवरची बटाट्याची भाजी आणि मक्याची भाकरी खाऊन आमचा आत्मा तृप्त झाला. मग आम्ही त्यांना विचारले, आजी, तुम्ही या हिमालयाच्या पहाडी भागात राहत असून तुम्हाला एवढे चांगले मराठी कसे काय बोलता येते? त्या म्हणाल्या, मला लहानपणापासूनच मराठी बोलता येते, कारण माझ्या आजीला मराठी बोलता येत होते. तिनेच मला मराठीत बोलायला शिकवले होते. पण ती गेल्यानंतर मी मराठीत बोलणे बंद केले. मग कोणीतरी दुसरे सुद्धा होते ज्यांनी मला पुन्हा मराठी बोलायला शिकवले. बऱ्याच वर्षांपूर्वी तुमच्यासारखीच वाट चुकल्यामुळे तो पावसाळ्याच्या रात्री इथे आला होता. त्या रात्री त्याने सुद्धा आमचे दार ठोठावले. मग तो म्हणाला, माफ करा, अंधार पडला आहे आणि मी माझी वाट चुकलो आहे. मला इथे रात्रीच्या मुक्कामासाठी जागा हवी आहे. मग मी त्याला म्हणाले, काही हरकत नाही, पण मी आधी माझ्या बाबांना विचारून येते. माझी आणि त्याची ती पहिलीच भेट होती. हे बोलत असताना त्या वृद्ध स्त्रीचे डोळे भरून आले. मग सुधीरने त्यांना विचारले, माफ करा आजी, आम्हाला तुमची आणि त्यांची संपूर्ण कहाणी कळू शकेल का? यावर त्या म्हणाल्या, तुम्हाला माझी कथा ऐकायची आहे का? मग सुधीर म्हणाला, होय आजी, माधव हा लेखक आहे आणि याला इतरांच्या कथा ऐकल्यावरच प्रेरणा मिळते. ठीक आहे, मग मी तुम्हाला माझी कथा ऐकवते. अशीच पावसाळी वादळी रात्र होती. मग रात्री 9च्या सुमारास कोणीतरी आमच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी मी या घरात राहत नव्हते. डोंगरावरून खाली उतरल्यावर तिथे आमचे जुने दगडांचे घर होते. आम्ही सर्व तिथेच राहत होतो. माझ्या कुटुंबात मला 2 लहान बहिणी, 1 लहान भाऊ आणि आई वडील असे आम्ही राहत होतो. घरात मी मोठी असल्यामुळे घराबाहेरची बहुतेक कामे मीच करायचे. मग एके रात्री आमच्या दारावर अचानक थाप पडली. तेव्हा बाबा म्हणाले, अरे, एवढ्या मुसळधार पावसात एवढ्या उशिरा कोण आले असेल बरं? माझ्या बाबांनी मला दरवाजा उघडायला सांगितला. मग मी दरवाजा उघडला तेव्हा माझ्यासमोर एक तरुण ओव्हरकोट घातलेला उभा होता आणि त्याने मला विचारले,
आज रात्रीसाठी मला इथे जागा मिळेल का? मी माझा मार्ग चुकलो आहे. हो, पण अगोदर मी माझ्या बाबांना विचारते, असे सांगून मी घराच्या आतल्या खोलीत गेले, जिथे माझे आई बाबा बसले होते. आज जाताच मी बाबांना सांगितले की कुणीतरी पर्यटक आहे, ते त्यांची वाट चुकली आहेत आणि त्यांना आपल्या इथे एका रात्रीसाठी जागा हवी आहे. मी त्याचा चेहरा व्यवस्थित पाहिला नव्हता, कारण बाहेर खूप अंधार होता आणि वरतून पाऊसही पडत होता. मग बाबा म्हणाले, अरे बेटी, बिचारा कुणीतरी पर्यटक असावा, तो आजारी पडेल, मी त्याला आत घेऊन येतो. तेव्हा आई म्हणाली, अहो, आपल्या घरात तरुण मुली आहेत, हे माहीत असताना देखील तुम्ही त्या अनोळखी पर्यटकाला आपल्या घरात जागा देत आहात. तेव्हा बाबा आईला म्हणाले, तू नेहमी चुकीचा विचार का करतेस? अगं, बाहेर इतका बर्फाचा पाऊस चालू आहे आणि प्रचंड थंडी पडली आहे. त्याला खरोखरच आपल्या मदतीची गरज आहे. आई म्हणाली, जर तुम्ही चांगल्या मनाचे असाल तर संपूर्ण जग तुम्हाला चांगलेच वाटेल. मग बाबा म्हणाले, परमेश्वर आहे ना आपले रक्षण करण्यासाठी, तू काळजी करू नकोस, मी त्याला आत घेऊन येतो, तू जेवायला काहीतरी बनव. मग आई म्हणाली, स्वयंपाक होऊन बराच वेळ झाला आहे, मी आत्ता जेवायलाच वाढणार होते. मग बाबांनी त्या तरुणाला घरात आणले. त्याने त्याचा ओव्हरकोट काढला आणि बाबांनी त्याला आगीपाशी बसवले आणि हातपाय शेकायला लावले. मग बाबांनी मला आवाज दिला, रेखा बेटी, गरमागरम ग्लासमध्ये हळद टाकून दूध घेऊन ये. त्या काळी घरांमध्ये वीज नव्हती, जशी आता माझ्या शेतात नाही, पण आता खाली गावांमध्ये वीज आली आहे आणि त्या काळात दिव्यांच्या आणि कंदिलाच्या आधारावरच विसंबून राहावे लागत होते. कंदिलाच्या उजेड्यात मला त्याचा चेहरा, गोरा रंग, गुलाबी ओठ, टोकदार नाक, दाट काळे केस आणि त्याची उंचीही चांगली दिसली. त्यानेही माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि स्वयंपाकघरात गेले. मग बाबा म्हणाले, साहेब, या स्टूलवर बसून गरमागरम दूध प्या, म्हणजे तुम्हाला थोडे बरे वाटेल. मग तो म्हणाला, काका, माझे नाव विक्रम राठोड आहे आणि मी आपल्या इंडियन आर्मीचा जवान आहे, तुम्ही मला विक्रम देखील म्हणू शकता. बाबा म्हणाले, छान, तुम्ही सैनिक आहात हे जाणून मला खूप आनंद झाला. इकडे मी माझ्या मित्रांसोबत फिरायला आलो होतो. अचानक आलेल्या वादळी बर्फाच्या पावसामुळे ते कुठे गेले कुणास ठाऊक, आणि मग मी रस्ता चुकलो. वरतून मला तुमच्या घराचा लहान प्रकाश दिसला, म्हणून मी या दिशेने चालत आलो. आम्ही इथे जवळच्याच सरकारी गेस्ट हाऊसमध्ये थांबलो आहोत. तुमचे खूप खूप धन्यवाद, जे तुम्ही लोकांनी एका अनोळखी व्यक्तीला रात्री तुमच्या घरात आसरा दिला. कशासाठी धन्यवाद बेटा? तू एक भारतीय सैनिक आहे आणि तुम्ही लोक भारताच्या सीमेवर थांबून आपल्या भारताचे रक्षण करतात. मग खरं तर आम्हीच तुम्हाला यासाठी धन्यवाद म्हटले पाहिजे. त्यानंतर बाबा विक्रमला म्हणाले, मी तुमच्यासाठी घराच्या मागच्या वरांड्यात गरम पाणी काढतो, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मग आपण एकत्र बसून जेवण करू. नाही काका, तुम्ही जेवण करून घ्या, दुधाने माझ्या पोटाला आराम मिळाला आहे. मग बाबा म्हणाले, आता आमच्याकडे जो काही स्वयंपाक केला आहे ते खाऊन रात्र काढा, तुम्ही उपाशी झोपला तर मला झोप येणार नाही. शेवटी बाबांच्या हट्टीपणामुळे विक्रमने जेवण करण्यास होकार दिला. बाबांनाही या गोष्टीचा आनंद होता की आपल्या देशासाठी सीमेवर लढण्या सैनिकाला आपण आपल्या घरात जीव घालत आहोत. मग तो हातपाय धुवून बाबांसोबत जेवायला बसला. त्याला जेवण खूप आवडले. कदाचित त्याने पहिल्यांदाच पहाडी जेवण खाल्ले असावे. आणि मग बाबांनी त्याला बाजूच्या खोलीत कॉटवर झोपायला सांगितले. तो चालून चालून खूप थकला असल्यामुळे तो लवकरच झोपी गेला. पहाटेच्या सकाळी रात्रभर पडणारा बाहेरचा पाऊसही थांबला होता. त्यानंतर काही वेळाने सूर्यकिरणांनी आपली लाली आकाशात पसरायला सुरुवात केली होती. पण विक्रम अजूनही झोपला होता. तोपर्यंत चहाही तयार झाला होता आणि बाबांनी मला सांगितले की रेखा बेटी, जा विक्रमला चहा देऊन ये. मी नाही जाणार बाबा, त्याला चहा वगैरे द्यायला. सूर्य तोंडावर आला आहे आणि हा अजूनपर्यंत झोपला आहे. बेटी, तुला समजत का नाही? शहरातले लोक असेच उशिरा उठतात. जा, त्यांना चहा घेऊन जा आणि त्यांना आवाज दे, म्हणजे ते जागे होतील. बाबांच्या सल्ल्याने मी त्याला चहा द्यायला गेले. विक्रमजी, उठा, सूर्य आता डोक्यावर आला आहे, मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले आहे. पण त्याने ऐकले नाही आणि तो झोपून राहिला. मग मी पाण्याच्या ग्लासमधले थोडेसे पाणी त्याच्या चेहऱ्यावर शिंपडले. तेव्हा अचानक त्याने आपले डोळे उघडले
आणि मला समोर हसताना पाहून तो मंत्रमुग्ध झाला. कदाचित एवढी सुंदर मुलगी त्याने याआधी कधीच पाहिली नसावी. रात्री खूप अंधार असल्यामुळे तो फक्त तिची एक झलक पाहू शकला होता, पण त्याने रेखाला स्पष्ट पाहिले नव्हते. तिचे कुरळे तपकिरी केस, निळे डोळे, गुलाबी ओठ आणि तिच्या गुलाबी ओठांमधून दिसणारे मोत्यांसारखे दात. रेखा हसत होती आणि तो तिच्याकडे पाहत होता. तेव्हा ती तिथून बाहेर गेली आणि विक्रम तिला असे जाताना पाहून हसला. मग त्याने चहाचा कप उचलला आणि चहा प्यायला सुरुवात केली. काही वेळाने तो चहा पिऊन बाहेर आला आणि त्याने सर्वांचे आभार मानले. मग बाबा म्हणाले, आता नाश्ता करून जावा. यावर विक्रम म्हणाला, काका, माझ्या मित्रांना माझी काळजी वाटत असेल. मी कुठे हरवलोय याचा ते विचार करत असतील. गेस्ट हाऊसमध्ये माझी सगळी वाट पाहत असतील. आता प्लीज मला जाण्याची परवानगी द्या आणि मी पलीकडच्या गेस्ट हाऊसवर आठवडाभर आहे. तुम्ही मला तिथे भेटायला येऊ शकता. ठीक आहे बेटा, तुला भेटून खूप आनंद झाला. काका, तुम्हा सर्वांना भेटून मला सुद्धा खूप आनंद झाला. आणि हे बोलून विक्रम निघून गेला. निघताना रेखा त्याच्याकडे बघतच होती. त्याने एकदा मागे वळून पाहिले तर रेखाने तिचे डोळे खाली केले आणि विक्रम त्याच्या गेस्ट हाऊसवर निघून गेला. त्यानंतर 3 दिवसांनी पुन्हा तो त्याच्या मित्रासोबत रेखाच्या घरी आला. त्यावेळी तिचे वडील घरी नव्हते, त्यामुळे रेखाच्या आईने त्यांना घरात येण्यास सांगितले नाही. विक्रमला फक्त रेखाची एक झलक पाहायची होती. त्यानंतर ते परत आपल्या गेस्ट हाऊसवर गेले. मग एके दिवशी तो पुन्हा रेखाच्या घरी आला आणि म्हणाला की मी परत जात आहे. त्या दिवशी दुपारची वेळ होती. रेखा घरात एकटीच होती. सर्व लोक डोंगरावरील शेतात कामाला गेले होते. रेखाची तब्येत बरी नव्हती म्हणून ती घरात थांबली होती. मी परत जातोय हे ऐकून तिने फक्त विचारलं, पुन्हा कधी येणार? यावर विक्रम म्हणाला, जेव्हा पुन्हा सैन्यातून मला सुट्टी मिळेल तेव्हा मी इकडे नक्की येईल. तसा पण हा भाग तुझ्यासारखाच खूप सुंदर आहे. हे ऐकून रेखा गालातल्या गालात हसली. मग विक्रम म्हणाला, रेखा, मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे आणि मी इथे तुझी इच्छा जाणून घेण्यासाठी आलो आहे. माफ करा विक्रमजी, मी माझ्या वडिलांचे नाव कलंकित होईल अशी कोणतीही चूक करणार नाही. मग तो म्हणाला, रेखा, कोणावर प्रेम करणे हा गुन्हा नाही, पण विक्रमजी माझ्यासाठी हा गुन्हा आहे. रेखा, मी तुझ्या डोळ्यात पाहिलं आहे की तू सुद्धा माझ्यावर प्रेम करते. मला माहीत आहे. नाही विक्रमजी, तुम्ही तुमचा काहीतरी गैरसमज करून घेत आहात. हे सर्व खोटे आहे. रेखा, पण हे खरं आहे की तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस. जर तू माझ्यावर प्रेम करत नसेल तर तू तुझ्या हृदयावर हात ठेवून सांग की मी तुला आवडत नाही. प्लीज विक्रमजी, तुम्ही इथून निघून जावा. असं म्हणत रेखाने विक्रमच्या तोंडावर दार बंद केलं. तो अजूनही दाराबाहेर थांबला होता आणि म्हणत होता, रेखा, मला माहीत आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण तुला हे सांगायचं नाही. तो बराच वेळ तिथेच उभा होता, पण रेखाने काही दरवाजे उघडला नाही आणि विक्रम पराभूत होऊन परत गेला. त्या दिवसानंतर तो परत कधीच तिच्या घरी आला नाही. रेखालाही त्याच्यावर प्रेम झाले होते, पण तिला तिच्या वडिलांची इज्जत खराब करायची नव्हती, म्हणून ती विक्रमला काही बोलली नाही. त्यानंतर असेच काही दिवस गेले. मग आठवडेही गेले आणि महिनाही उलटला. पाऊस पडायला लागला की रेखाच्या डोळ्यात पावसासोबत पाणी यायला लागायचे. तिला त्या इंडियन आर्मीच्या जवानावर खरंच प्रेम झालं होतं, पण ती ते बोलू शकत नव्हती. आता तिच्या चेहऱ्यावरची चमक नाहीशी झाली होती. तिला आता कोमेजल्यासारखे वाटू लागले होते आणि तिला कुठल्याच कामात रस राहिला नव्हता. तिचा हृदयविकार जो वियोगाच्या आगीत प्रत्यक्षाने जळत होता. वर्ष असेच गेले आणि मग पुन्हा पावसाळा आला, पण रेखाच्या चेहऱ्यावरचा तेजपणा परत आला नाही. कदाचित तिच्या चेहऱ्यावरची चमक विक्रमसोबत गेली होती. मग एके दिवशी दुपारी तिच्या घराच्या दारावर अचानक थाप पडली. त्यावेळीही तिच्या घरातील सर्व सदस्य शेतीच्या कामासाठी डोंगरावर गेले होते आणि रेखासुद्धा त्यांच्यासाठी शेतावर डबा घेऊन जाणार होती. पण त्यापूर्वी कोणीतरी तिच्या घराचा दरवाजा वाजवला. ते ऐकून रेखाने दार उघडले. विक्रम तिच्या समोर उभा होता. त्याला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. हे बघून विक्रमने तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने लगेच त्याला मिठी मारली आणि म्हणाली, मला दुःखात सोडून तू कुठे गेला होतास? त्या दिवसानंतर तू परत का आला नाहीस? रेखाने एका धर्मात हे सर्व सांगितले. मग विक्रम म्हणाला, म्हणजे तू पण माझ्यावर प्रेम करायला लागली आहेस? नाही विक्रम. हे बोलून रेखा त्याच्यापासून दूर गेली आणि तिची अश्रू पुसायला लागली.
तू माझ्यावर प्रेम करत नाहीस तर मग तुझ्या डोळ्यात हे अश्रू कशाचे आहेत? आता तू सुद्धा माझ्यावर प्रेम करू लागली आहेस हे मान्य कर. विक्रम, मी हे मान्य करणार नाही. आधी मला सांग, तू कुठे होतास? रेखा, मला आपल्या शत्रू देशाने कैद केले होते. माझ्यासोबत तिथे इतर आपले जवानही होते. तिथून तेव्हा आमची सुटका झाली, जेव्हा त्या बदल्यात आपल्या देशाने त्यांच्या देशातील काही लोकांची सुटका केली. विक्रमने तिला त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तो शर्ट वर करून रेखाला खुणा दाखवत म्हणाला, रेखा, तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर माझ्या पाठीवरच्या या जखमांच्या खुणा बघ. यावर रेखा म्हणाली, विक्रम, तू एवढं सर्व कसे सहन केलेस? मग तो म्हणाला, रेखा, तू मला नाही म्हणून ज्या वेदना दिल्या होत्या त्या बदल्यात या जखमा काहीच नाही. तू माझे हृदय तोडले होते. मी तिथून जिवंत परत या कारणाने येऊ शकलो की मला तुझ्या तोंडून ऐकायचे होते की तू माझ्यावर प्रेम करतेस. विक्रम, पुन्हा तू तेच बोलत आहे. हो रेखा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तेच बोलत राहीन. विक्रम, तू माझ्यावर जबरदस्ती का करतोस? रेखा, मग तू तुझ्या भावना व्यक्त का करत नाहीस? कसं सांगू विक्रम, तुला समजत का नाहीये? बाबांना काही कळलं तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील? यावर तो म्हणाला, जेव्हा मी तुला मागणी घालायला येईल तेव्हा तर सांगावंच लागेल की आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो. विक्रम, तू खरंच माझ्याशी लग्न करशील का? रेखा, म्हणूनच मी परत आलो आहे. कदाचित त्यामुळे देवाने मला जिवंत ठेवले असावे. विक्रम, तर तू माझ्या बाबांशी बोलशील आपल्या लग्नाबद्दल? पण रेखा, याचा काय उपयोग? जर तू माझ्यावर प्रेम करत नसेल तर माझ्याशी लग्न का करशील? रेखा लाजत म्हणाली, मी तुझ्यावर प्रेम करते आणि तुझ्याशीच लग्न करेन. रेखा, खरंच तू माझ्यावर प्रेम करतेस? मग दूर का उभी आहेस? रेखाने विक्रमला छातीशी घट्ट मिठी मारली आणि त्या दिवसापासून त्यांचे प्रेम फुलू लागले. विक्रमला सैन्यातून 2 महिन्यांची सुट्टी मिळाली आणि तो 1.5 महिना त्याच डोंगरावर राहिला. ते दोघेही आता रोज बाहेर भेटायचे, कधी त्याच्या गेस्ट हाऊसवर तर कधी डोंगरावर. दोघेही आता एक दिवसही एकमेकांना भेटल्याशिवाय राहू शकत नव्हते. त्यांनी उघड्या डोळ्यांनी त्यांच्या भविष्याचा विचार केला होता. ते म्हणतात ना, प्रेम आणि आपुलकी कधीच लपवता येत नाही. म्हणून एके दिवशी रेखाच्या गावातील कोणीतरी व्यक्तीने त्यांना एका टेकडीवर हातात हात घालून बसलेले पाहिले आणि जाऊन रेखाच्या बाबांना सांगितले. हे रेखाच्या वडिलांनी तिच्या आईला सांगितल्यावर तिची आई म्हणाली, मी त्या पावसाच्या रात्रीच तुम्हाला ताकीद दिली होती की घरात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला घेऊ नका. आता भोगत बसा. रेखा घरी आल्यावर तिच्या वडिलांनी तिला विचारले, विक्रम तुला आवडतो का? रेखाने पापण्या टेकवल्या आणि मान खाली घालून उभी राहिली, पण पुढे काहीच बोलली नाही. मग तिच्या बाबांनी पुन्हा मोठ्या आवाजात विचारले, तो तुला आवडतो की नाही? रेखा घाबरत म्हणाली, होय बाबा, आणि त्याला माझ्याशी लग्न करायचे आहे. मग तिचे बाबा म्हणाले, तो म्हणाला आणि तू लगेच त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास? बाबा, तो एक चांगला माणूस आहे. रेखा बेटी, कोणताही अनोळखी पुरुष चांगला नाही. ते इथे आपल्या पहाडी भागात फिरायला येतात आणि इथल्या निष्पाप मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि स्वतःचा फायदा घेत इथून पळून जातात. पण बाबा, विक्रम तसा अजिबात नाही. तो माझ्यावर खरंच प्रेम करतो. हे प्रेम नाही बेटा, हा विश्वासघात आहे. जसा अशाच अनोळखी व्यक्तीने माझ्या बहिणीशी केला होता आणि जेव्हा त्याला कळले की ती आई होणार आहे तेव्हा तो तिला इथे सोडून पळून गेला. बदनामीच्या भीतीने माझ्या मोठ्या बहिणीने विष प्राशन केले. याच हातांनी मी तिच्या चितेला अग्नी दिली. पण बाबा, तो मला फसवणार नाही. रेखा बेटी, तू का समजत नाहीस? पण मी काय करू बाबा, मी सुद्धा त्याच्यावर प्रेम करू लागले आहे. मग तिची आई म्हणाली, तू तुझ्या वडिलांचे ऐकणार नाहीस का? एखाद्या चांगल्या मुलाचे स्थळ बघून आपण लवकरच हिचे हात पिवळे करू, मगच ही सुधारेल. आई, मी दुसरे कोणासोबतही लग्न करणार नाही. मग तिची आई म्हणाली, रेखा, तू तुझ्या आई वडिलांच्या विरोधात जाणार का? या तुझ्या लहान बहिणी तुझ्याकडून काय शिकतील? रेखा रडत म्हणाली, आई, मी दुसरीकडे कुठेही लग्न करणार नाही. तिच्या बाबांना तिच्यावर दया आली आणि ते म्हणाले, ठीक आहे, तू उद्या त्याला इथे बोलावून घे. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन आणि तुला एक संधी देतो. हे ऐकून रेखा आपले अश्रू पुसत म्हणाली, बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी कधीही असे करणार नाही ज्यामुळे तुमची मान शर्मेने खाली झुकेल. रेखा बेटी, म्हणूनच मी तुला संधी देत आहे.
तेवढ्यात तिची आई म्हणाली, अहो तुम्ही वेडे वगैरे झालात का काय? तुम्ही या कसल्या गोष्टी बोलताय? आई म्हणाली, जे मनात येईल ते करा आणि परत मला म्हणू नका. तुझे ऐकले असते तर बरे झाले असते. असं म्हणत आई आपल्या कामात व्यस्त झाली. त्या रात्री रेखाला झोप आली नाही आणि ती सकाळ होण्याची वाट पाहू लागली. विचार करत करत रेखाला पहाटे झोप लागली. मग सकाळी झाली आणि दुपारपर्यंत विक्रम तिच्या बाबांसमोर तिच्या घरी होता. बाबा म्हणाले, विक्रम तुला रेखाशी लग्न करायचं आहे का? हो, आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत आहोत. विक्रम तू माझ्या मुलीला फसवणार तर नाहीस ना? यावर तो म्हणाला, नाही, मी तसे काही करणार नाही. मग उद्याच तू माझ्या मुलीसोबत म्हणजेच रेखासोबत एंगेजमेंट करशील. एंगेजमेंटच काय, मी तर लग्नसुद्धा करायला तयार आहे. आणि तुझ्या घरातले या नात्याला तयार होतील का? माझ्या घरात माझ्या वडिलांशिवाय दुसरे कोणीच नाही. लहान असतानाच माझी आई वारली आणि त्यानंतर माझ्या वडिलांनीच माझा सांभाळ केला आणि मला लहानाचे मोठे केले. मी याआधीच वडिलांना आमच्याबद्दल सर्व काही सांगितले आहे. तर मग उद्या तुमची एंगेजमेंट आहे. विक्रमने रेखाच्या बाबांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि त्यांना म्हणाला, माझ्या इच्छेला मान देऊन तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केलेत, याचा मला आनंद आहे. मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या हृदयाच्या तुकड्याला मी आयुष्यभर हसत ठेवीन आणि तिची नेहमीच काळजी घेईन. त्याचे बोलणे ऐकून बाबांनी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती आणि तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी उद्या तुम्हा दोघांची एंगेजमेंट करून देईन. मग तू तुझ्या वडिलांनाही इथे घेऊन ये. आपण लग्नाची तारीख काढून तुमचे लग्न लावून देऊ. रेखासुद्धा त्यांचं सगळं बोलणं गुपचूप ऐकत होती. मग बाबा ओरडून म्हणाले, आणि तो गुपचूप ऐकतोय, तोही खुश आहे की नाही? मग रेखा मनातल्या मनात हसली. तिचे बाबा म्हणत होते की लग्न करायचं असेल तर जोडीने येऊन आशीर्वाद घ्यावा लागेल, नाही तर मला हे लग्न पुढे ढकलावं लागेल. हे ऐकून रेखा बाहेर आली आणि बाबांना मिठी मारली. मग रेखा आणि विक्रम दोघांनीही बाबांचे आशीर्वाद घेतले. रेखा आणि विक्रम खूप खुश होते. त्यांचे स्वप्न पूर्ण होणार होते. दोघेही त्यांच्या भविष्याची स्वप्ने पाहू लागले होते. दुसऱ्या दिवशी रेखाच्या बाबांनी शेजाऱ्यांना सांगितलं की रेखाचे विक्रमशी लग्न होणार आहे आणि आज त्यांची एंगेजमेंट आहे. शेजाऱ्यांनी रेखाच्या बाबांना सांगितले की एखाद्या अनोळखी व्यक्तीवर एवढा पण विश्वास ठेवू नका. आपली सुंदर मुलगी त्याच्याकडे सोपू नका, तो फसवा निघाला तर. पण रेखाच्या बाबांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि संध्याकाळी एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू झाला. जेव्हा रेखा पहाडी पोशाखात विक्रमसमोर आली तेव्हा त्याचे भान हरपल्यासारखे वाटत होते. रेखाच्या बाबांनी विक्रमला पोशाख भेट म्हणून दिला होता आणि विक्रमही पहाडी पोशाखात छान दिसत होता. पण रेखाच्या सगळ्या शेजारच्यांचा या साखरपुड्याला विरोध होता, कारण त्या सगळ्यांनी अजून विक्रमवर विश्वास ठेवला नव्हता. पण रेखाच्या हे लक्षात आले आणि ती दुःखी झाली. मग विक्रमने तिला तिच्या दुःखाचे कारण विचारले तर ती म्हणाली, विक्रम मला वाटतं आमचे शेजारी कुणीही या नात्यावर खुश नाही. रेखा, काही दिवसांनी सर्व काही ठीक होईल. तू उगीच घाबरत आहेस आणि आजच्या दिवशी तू असा चेहरा घेऊन बसली आहेस, मला हे बघून बरे वाटत नाही. यावर रेखा म्हणाली, त्या सगळ्यांचं वागणं बघून मी जरा घाबरले. रेखा, एवढा विचार करू नकोस. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील खूप सुंदर दिवस आहे. आज आपण एकमेकांच्या नात्यात बांधलेलो आहोत आणि तेही तुझ्या घरच्यांसमोर. माझी वधू अशी दुःखी असेल तर मला अजिबात आवडणार नाही. विक्रम, आता तू माझ्या आयुष्यात आला आहेस तर मी कधीच दुःखी होणार नाही. मी आता नेहमी आनंदी राहीन. तू अशी सदैव आनंदी राहावं अशी माझी इच्छा आहे. मी या जगात असो किंवा नसो, मला वचन दे की तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य नेहमी असेच राहील. विक्रम, असे मरण्याबद्दल बोलू नकोस, नाही तर मी तुझ्यावर रागवेन आणि तुझ्याशी कधीच बोलणार नाही. त्याने प्रेमळपणे विचारले, तर तू माझ्यावर खूप प्रेम करतेस? हो, माझ्या स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त. बस, तू नेहमी आनंदी राहावे आणि माझ्यावर असेच प्रेम करत राहावे अशी माझी इच्छा आहे. तू खरंच खूप चांगली आहेस. तुझ्यासारखी जीवनसाथी मिळाल्यावर मला आता कशाची इच्छा उरली नाही आणि आता मला सुद्धा 2 मुलांशिवाय काही नकोय. आधी मुलगी, मग मुलगा. आपण दोघे, आपली 2 मुलं आणि माझे वडील. किती मजा येईल आपण सगळे एकत्र राहिल्यावर. हे ऐकून रेखाला लाज वाटली. विक्रम म्हणाला, मग अजून काय बोलू? आपण दोघे लग्न करणार आहोत. यावर रेखा म्हणाली,
आपल्या लग्नाला अजून वेळ आहे. जेव्हा होईल तेव्हा अशा गोष्टी करा. होय, मी हे तुला सांगायचं विसरलो. आता माझी रजा संपणार आहे. 2 महिन्यांची रजा मिळतात मी इथे ताबडतोब तुझ्याकडे आलो होतो. माझ्या वडिलांसोबत मी एक दिवसही राहिलो नाही आणि आता 1.5 महिन्यांपासून मी इथे तुझ्याजवळ आहे. आता मला काही दिवस वडिलांसोबत राहावे लागेल. म्हणूनच मी परवा ट्रेनने परत जात आहे आणि तिथून मी पुन्हा सैन्यात जाणार आहे. आता 6 महिन्यांनी मला पुढची सुट्टी मिळेल. मग मी माझ्या वडिलांसोबत येईल आणि तुला माझ्यासोबत घेऊन जाईल. विक्रम परत जात असल्याचे ऐकून रेखाचे डोळे भरून आले. रेखा, मला परत जावे लागेल. ही माझी मजबुरी आहे आणि मला नोकरी करावी लागेल. नाही तर मी माझ्या भावी मुलांना काय खायला घालणार? काळजी करू नकोस. मी तिथून दर आठवड्याला तुला पत्र लिहीन. पण विक्रम, मला लिहिता वाचता येत नाही. आमच्या डोंगराळ गावात एकही शाळा नाही. मग मी तू पाठवलेले पत्र वाचणार कसे? मग विक्रम गमतीने म्हणाला, अरे, मी एका अशिक्षित मुलीशी लग्न करत आहे. मला माहीत नाही आता माझे संपूर्ण आयुष्य कसे व्यतीत होईल. रेखा त्याच्यावर चिडते आणि म्हणते, मी तुझ्याशी बोलणार नाही. मग तो तिला म्हणाला, अरे रेखा, मी फक्त गंमत करत होतो. पण विक्रम, मला असे विनोद आवडत नाही. बरं बाबा, मला माफ कर. मी पुन्हा असा विनोद करणार नाही. मग असेच आणखी 2 दिवस निघून गेले. घरी जाताना विक्रम सगळ्यांना भेटायला आला आणि म्हणाला की 6 महिन्यांनी तो पुन्हा वडिलांसोबत पुढच्या सुट्टीत परत येईल आणि रेखाशी लग्न करून तिला सोबत घेऊन जाईल. रेखाने रडत त्याला निरोप दिला. रेखापासून विभक्त होताना विक्रमही खूप दुःखी झाला होता आणि निघताना त्याने एका कागदावर त्याच्या घराचा पत्ता आणि वडिलांचे नाव लिहून तो कागद रेखाकडे दिला होता आणि रेखाने तो कागद जपून आपल्याजवळ ठेवला होता. विक्रम गेल्यानंतर रेखा खूप दुःखी राहू लागली. तिचे दुःख पाहून तिचे आई वडील देखील दुःखी झाले होते आणि त्यांनी आपल्या मुलीचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु रेखा त्यांच्यासमोर आनंदी राहण्याचे नाटक करायची आणि ती एकटी असताना खूप रडायची. असेच 2 महिने निघून गेले आणि रेखाने त्याची वाट बघत दिवस मोजायला सुरुवात केली. असेच अजून 2 महिने निघून गेले. आता विक्रमला यायला फक्त 2 महिने उरले होते. पण आता हे 2 महिने रेखासाठी 2 वर्षांसारखे झाले होते. ती त्याची आतुरतेने वाट पाहू लागली. पण मग तिच्या वडिलांच्या मनात हा विचार आला की इतके दिवस झाले आणि त्याने रेखाला एक पत्रही पाठवले नाही. त्याने रेखाला फसवले तर नसेल ना? आता रेखाच्या बाबांना रात्रंदिवस काळजी वाटू लागली की शेजाऱ्यांचे म्हणणे खरे ठरते की काय. मग असेच अजून 2 महिने निघून गेले. आता एकूण 6 महिने उलटले होते. पण ना विक्रम आला ना त्याचे कोणतेच पत्र आले. एकीकडे रेखा काळजीत होती तर दुसरीकडे शेजाऱ्यांच्या बोलण्याने तिचे बाबा त्रस्त होते. जो भेटेल तो विचारायचा की तुमच्या मुलीचे लग्न कधी आहे. लोकांची बोलणे ऐकून रेखाच्या बाबांचा संयम सुटू लागला होता. रेखा सुद्धा खूप अस्वस्थ झाली होती. पण कदाचित त्याला रजा मिळाली नसावी या विचाराने ती समाधानी होती. पण तो कधी येणार हे सांगण्यासाठी त्याला पत्र लिहायलाही वेळ मिळाला नाही का, असे अनेक विचार तिच्या मनात फिरत होते. त्यानंतर असेच 8 महिने निघून गेले. मग 10 महिने उलटले. आता 1 वर्ष पूर्ण होणार होते. पण विक्रम परतला नाही. तो आता परत येणार नाही हे सर्वांनी मान्य केले होते. त्याने रेखाचा विश्वासघात केला होता. शेजाऱ्यांनी तर रेखाच्या बाबांचे जगणे मुश्किल केले होते. सगळे विक्रमबाबत विचारणा करत होते. सगळ्यांचे बोलणे ऐकून रेखाचा अजून विश्वास उडाला होता. तिला अजूनही आपल्या विक्रमवर पूर्ण विश्वास होता. नक्कीच काहीतरी झाले असेल असे तिला पुन्हा पुन्हा वाटत होते. त्यामुळे तिने त्याच्या घरी जाण्याचे ठरवले. याबद्दल तिने तिच्या वडिलांना सांगितले. ते ऐकून तिचे वडील तिला म्हणाले, तू वेडी झाली आहेस का? भोपाळला तू एकटी कशी जाणार? आणि इतक्या मोठ्या शहरात त्याला तू कुठे शोधणार? आणि तिकडचे हवामान तुला सूट होणार नाही. आपल्याकडच्या हवामानात आणि तिकडच्या हवामानात खूप फरक आहे. बाबा, मी सर्व काही सहन करेन. फक्त एकदा मला त्याच्या घरी जाण्याची परवानगी द्या. त्याच्या घराचा माझ्याकडे पत्ता आहे. तिच्या बाबांना प्रश्न पडला की आपल्या तरुण मुलीला भोपाळला कसे पाठवायचे. रेखा म्हणाली, फक्त एकदा मला जाऊ द्या. मला माहीत आहे की तो फसवणूक करणारा असू शकत नाही. मला त्याच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. रेखाने रडून विनवणी केली. पोरीची अवस्था पाहून बाबा विरघळले आणि म्हणाले, मग ठीक आहे, मी पण तुझ्यासोबत येईल.
मग दुसऱ्या दिवशी दोघेही विक्रमच्या घराचा पत्ता असलेला कागद घेऊन शहराच्या दिशेने निघाले. त्यांच्याकडे विक्रमच्या घराचा पत्ता आणि त्याच्या वडिलांचे नाव होते, त्यामुळे त्यांना त्याचे घर शोधण्यात कोणतीही अडचण आली नाही. त्या पत्त्यावर पोहोचतात त्यांनी तिथल्या घराचे दार ठोठावल्यावर त्याच्या वडिलांनी दार उघडले आणि अतिशय प्रेमळ शब्दात विचारले, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? मी रेखा आहे आणि ही माझे बाबा आहेत. रेखाचे नाव ऐकतात विक्रमचे वडील म्हणाले, हो, मी तुम्हाला ओळखले आहे, आत या. दोघेही घराच्या हॉलमध्ये पोहोचले तेव्हा समोरच्या भिंतीवर विक्रमचा फोटो होता आणि त्यावर हार घातलेला होता. ते चित्र पाहून रेखा क्षणभर थक्क झाली आणि ती रडू लागली. तो फोटो पाहून तिच्या वडिलांनाही धक्का बसला. मग त्यांनी विक्रमच्या वडिलांना विचारलं, हे सगळं कधी आणि कसे घडले? तो तुमच्या ठिकाणावरून इकडे परतत असताना वाटेत त्याच्या ट्रेनचा अपघात झाला. मला बातमी मिळताच मी तिथे पोहोचलो. खूप शोधाशोध केल्यावर मला त्याचा मृतदेह सापडला. मला तुम्हा सर्वांना कळवायचे होते, पण विक्रमने मला तुमच्या गावातून जे पत्र पाठवले होते त्यात तुमच्या लोकांचा पत्ता होता, पण ते पत्र कुठेतरी हरवले. ते पत्र मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, ते मला कुठेच सापडले नाही. मला वाटले की विक्रम आता येणार आहे, म्हणून ते पत्र मी सुरक्षित ठेवण्यात निष्काळजीपणा केला. हे सगळं ऐकून रेखाच्या वडिलांचंही मन हलकं झालं आणि त्यांना खूप दुःख वाटलं. तर रेखा तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडली. काही वेळाने ती शुद्धीवर आली आणि आपल्या नशिबावर रडत होती. विक्रमच्या वडिलांनी तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरं लग्न करण्यास सांगितले. त्यांनाही आपल्या मुलाचे दुःख तेवढेच होते. त्यांना असं वाटत नव्हतं की त्या तरुण मुलीने आयुष्यभर तिच्या नशिबावर रडत राहावे. बाप आणि मुलगी दोघेही घरी परतले, पण रेखाने आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि तिने स्वतःच्या नावापुढे विक्रमचे नाव लावायला सुरुवात केली. रेखा विक्रम राठोड. समाजाने तिला टोमणे मारायला सुरुवात केली की जर तू लग्न केले नाही तर तुझ्या 2 लहान बहिणींचे काय होईल? आईनेही रेखाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा बाबा म्हणाले, रेखा लग्न करणार नाही. मी तिला वरती शेतात आजी आजोबांच्या घरी सोडेन. असो, ती पूर्णपणे एकटी आहे. तिला आधार मिळेल आणि समाजाचे तिला टोमणेही ऐकावे लागणार नाहीत. मग मी या घरात माझ्या आजी आजोबांसोबत राहू लागले. त्यामुळे माझ्या बहिणींच्याही लग्नात काही अडचण आली नाही. त्या मला भेटायला येत असतात आणि अधूनमधून माझा भाऊही येत असतो. माझे आजी आजोबा राहिले नाहीत, म्हणून मी त्यांचे घर आणि शेती सांभाळत आहे. मग बाबा आणि आईसुद्धा देवाघरी निघून गेले. विक्रमने एकदा मला सांगितले होते की मी नेहमी आनंदी राहावे. तो माझ्या आयुष्यात असो वा नसो, म्हणून मी नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे रेखाने तिची संपूर्ण कथा त्या दोघांना ऐकवली. रेखाची कथा ऐकून ते दोघेही थक्क झाले होते. रेखाचा आनंदीपणा आणि आनंदी स्वभाव, या वयातही तिच्या चेहऱ्यावर किती शांतता आणि साधेपणा होता. किती सुंदर आणि वेगळं विश्व तिने निर्माण केलं होतं आणि ती पावसाळी रात्र मी कधीच विसरलो नाही. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.